महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका मोठ्या भूकंपाची चाहूल लागली। ती म्हणजे काँग्रेसच्या राहुल गांधींची अत्यंत विश्वासू सहकार्याची पत्नी तसेच दिवंगत राजीव सातव यांची पत्नी आणि विशेष म्हणजे काँग्रेसच्या विधान परिषद आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। एवढाच नाही तर सूत्रांच्या माहितीनुसार त्या उद्या मुंबईत पक्षप्रवेश करणार आहेत। खरं तर गेल्या बऱ्याच काळापासून त्या पक्षात नाराज असल्याची चर्चा होती। दरम्यान हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी देखील चर्चा केली होती। मात्र अखेर त्यांनी पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय। त्यामुळे अधिवेशनादरम्यान नेमकं असं काय घडलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का का मानला जातोय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसलाय। भाजपने थेट पक्षाच्या महिला आमदारांना गळाला लावलंय। दरम्यान काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव आता काँग्रेसला सोड चिठ्ठी देणार असल्याचं समजतंय। महत्त्वाचं म्हणजे त्या उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे। आता आमदार प्रज्ञा सातव कोण आहेत आणि त्या काँग्रेससाठी इतक्या महत्त्वाच्या का आहेत ते सांगते। डॉक्टर प्रज्ञा सातव या दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत। राजीव सातव हे 2014 ते 2019 दरम्यान हिंगोलीचे खासदार होते। महत्त्वाचं म्हणजे राजीव सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते। राहुल गांधी यांच्या युथ ब्रिगेड मधील ते महत्त्वाचे नेते होते। त्याचबरोबर गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे तसेच हिंगोलीच्या राजकारणात एकेकाळी मोठं नाव असलेले माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांना कोविडनं हिरावून नेलं आणि त्यानंतर पक्षाला उतरती कळा लागली। पुढे राजीव सातव यांच्या कामाचा सन्मान म्हणून पक्षाने प्रज्ञा सातव यांना पक्षाने विधान परिषदेवर काँग्रेसने संधी दिली। त्यामुळे प्रज्ञा सातव या सध्या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या त्या विधान परिषदेच्या आमदार आहेत। काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 साली त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली होती। त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून त्या आल्या। 2030 पर्यंत आता त्यांचा कार्यकाळ आहे आणि मात्र अलीकडच्या काळात काँग्रेसमध्ये त्या नाराज असल्याचं दिसत होतं। नाराजीचं कारण पक्षातील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे। पक्षाकडून याबाबत कोणतीही दखल घेतली गेली नाहीये असाही त्यांच्या समर्थकांकडून दावा केला जातोय। त्यामुळेच त्यांनी थेट पक्ष सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। आणि हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी देखील त्यांची चर्चा झाली, पण तक्रारींकडे लक्ष दिलं गेलं नाही असं सांगितलं जात आहे। यामुळे त्यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं भाजपच्या सूत्रांचं म्हणणं आहे। दरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मात्र हे वृत्त निराधार असल्याचं म्हटलंय। पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत। अधिवेशन काळात आमची त्यांच्याशी चर्चा झाली होती। अडचणीच्या काळात आम्ही त्यांच्या सोबत असल्याचंही सतेज पाटील यांनी स्पष्ट केलंय। परंतु दुसरीकडे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातोय। गुरुवारी मुंबईमध्ये त्यांचा भाजप प्रवेश होणार असून या प्रवेशासाठी बुधवारीच कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत असं म्हटलं जात आहे। त्यामुळे आता गांधी कुटुंबांच्या विश्वासू सहकार्याच्या पत्नी प्रज्ञा सातव खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं? उद्या मुंबईत त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा होईल की काँग्रेस त्यांना परत फिरवेल हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।